बनावट तिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे कडक कारवाई करणार. बनावट तिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे कडक कारवाई करणार असल्याची बातमी समोर येते. मुंबईतील उपनगरीय रेल्वेत बनावट तिकिटांचा प्रवास करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळे रेल्वे यावर कारवाई करणार आहे. बनावट तिकिटांवर आळा घालण्यासाठी वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे यांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. प्रवाशांना फसवणूक टाळण्याचं आवाहन देखील रेल्वेने केलंय. त्यामुळे जर फर्जी तिकीट वापरल्या गेल्या तर कडक शिक्षा होणार असल्याचं देखील म्हटलं जातं. आता प्रत्येक प्रवाशाला आयडेंटिटी कार्ड सोबत ठेवणं अनिवार्य असणार आहे. जेव्हा तिकीट तपासलं जाईल तेव्हा पास आणि ओळखपत्र दाखवून त्यांची तिकीटं तपासली जातील. स्थानकांवर तसेच गाड्यांमध्ये विशेष तिकीट चेकिंग टीम्स तैनात केल्या जातील. फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई देखील होईल. फसवणुकीशी संबंधित असलेल्यांसाठी 7 वर्षांपर्यंतचा कारावास आणि आर्थिक दंड देखील अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे बऱ्याचदा अचानक तपासणी देखील केली जाते. त्यामुळे तिकीट नसल्याने गाडीमध्ये प्रवास करणाऱ्यांना पकडणं देखील सोपं होतंय. यामुळे फसवणूक करणाऱ्यांवर देखील आळा घालता येतोय आणि प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास देखील करता येईल. त्यामुळे बिना तिकीट प्रवास करणं टाळा, बनावट तिकिटांचा वापर करणं टाळा, नाहीतर 7 वर्षांचा तुरुंगवास आणि आर्थिक दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.